मुक्त होतो। सडामिऱ्यावरचं हे देवस्थान आहे, हे जागरूक देवस्थान आहे आणि त्याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही जे सडामिऱ्यावरचे जे नवलाई पावणाचे भक्त ग्रामस्थ आहेत ते आजपर्यंत नवलाई पावणाची सेवा करतो आणि त्याची प्रचिती आम्हाला खूप आलेली आहे। बहिरीच्या जेव्हा पायात ज्या दिवशी बेड्या पडल्या आणि सड्यावरची नवलाई पावणाई जी देवी आहे तिने त्या बहिरीला बेडीमुक्त केलं आणि त्यानंतर एक वेगळी प्रथा सुरू झाली आणि त्यानंतर सड्यामिऱ्यावरची जी नवलाई पावणाई आहे ही आपल्या भावाला भेटायला प्रत्येप्रमाणे या बहिरीच्या प्रांगणात येते आणि थोड्याच वेळात हा जो क्षण आहे जो डोळ्याचं पारणं फेडतो असा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे।